तुमचे चारित्र्य कितीही चांगले असले आणि तुमचे मन कितीही खरं असले तरी हे जग तुमच्याबद्दल त्यांच्या मनात जे असेल ना तेच विचार करेल. म्हणून इतरांची काळजी करणं थांबवा आणि स्वतःच्या निर्णयावर आनंदी राहण्यास शिका. कारण जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढेच ताकदवान राहाल. अजिबात कुणाच्या भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचे अस्तित्व उभे करा. या सुंदर विचारांसोबत तुम्हा सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. कसे आहेत सर्व माझ्या यूट्यूबवरील ताई दादा? मस्त आणि मजेत ना? तर मजेतच राहा. तर आज आम्ही चाललेलो आहे थोडंसं बाहेर. उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे भरपूर असं ऊन लागत आहे, पण काय करणार, आपली कामं पण तेवढीच महत्त्वाची असतात ना. तर उन्हामध्ये आम्ही चाललेलो आहे पहा. तर हा आहे आमच्या गावाकडला घाट. साधारण 2-3 किलोमीटर अंतराचा हा घाट आहे. उन्हाळा चालू झाल्यामुळं पहा सुकलेलं गवत वगैरे हे असं वातावरण दिसत आहे. पावसाळ्यात हाच घाट खूप सुंदर असा हिरवागार दिसत असतो. सरली सुरेख थंडी फोफावला उन्हाळा, संतप्त सूर्य आता ओकेल तप्त ज्वाला. पक्षी दिशादिशांना फिरतील ते थव्यांनी, सुकतील कंठ मग शोधतील पाणी. सुकली तळी जलाची, पाणी पिण्यास नाही, त्याच सानुल्या जीवांची होईल लाही लाही. त्यांच्या जीवाकरता इतकीच करा सेवा, वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा. तर हे आहे गावाकडील उन्हाळ्याच्या दिवसातील वातावरण. पहा कसं वाटतंय ना. तर सगळ्यात अगोदर आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरायचं काम केलं. त्यानंतर इथे थोडंसं काम होतं. ते काम करण्यासाठी मयंकचे पप्पा आतमध्ये गेले होते आणि आम्ही बसलो होतो बाहेर. आणि इकडे ऊन लागत होतं म्हणून आम्ही पहा सावलीमध्ये उभं राहिलेलो आहे. त्यानंतर आम्ही गेलेलो आहे कपड्याच्या दुकानामध्ये. तर पहा हे बाहेरचं असं चित्र पाहिलं ना तर मला त्यावेळेस आठवलं की बापरे, माझ्या तर कपाटातल्या सगळ्याच साड्या जुन्या झालेल्या आहेत. आता नवीन काहीतरी घ्यायचं म्हणून आम्ही आतमध्ये आलो. तर खूप सुंदर सुंदर असे लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये वापरायचे कपडे होते, सुंदर सुंदर ड्रेस होते. तर इकडे आम्ही मयंकसाठी कपडे घेत होतो आणि मयंकचं पहा काय चालू आहे. ते मुलीचे, ते छोट्या बाळांचे. तर त्याला घ्यायची होती हे छोट्या बाळांची टोपी. आता इकडे पहा खूप सुंदर सुंदर असे मयंकसाठी ड्रेस आम्ही पाहत होतो. तर खूप सारे ड्रेस पाहिल्यानंतर आम्हाला त्यातला एक ड्रेस आवडला आणि आम्ही तो मयंकसाठी घेतला. मुलांचे कपडे झाल्यानंतर आम्ही गेलेलो आहे साडी घेण्यासाठी. खूप छान छान अशा साड्या होत्या तिथे. आणि साड्या घ्यायला गेल्यानंतर एक प्रॉब्लेम होतो की कोणती घेऊ आणि कोणती नको, कारण सगळ्याच साड्या तिथं छान दिसत असतात. त्यामुळे कोणती घ्यायची आणि कोणती नाही हे कळतच नाही. इकडे यांच्या कपड्यांना इस्त्री वगैरे करायचं काम चालू होतं. तोपर्यंत आमच्या मयंकने मस्तपैकी झोप काढून घेतली. तसाही त्याचा दुपारचा झोपण्याचा टाईम असतो आणि आज बाहेर आल्यामुळे त्याला झोपायला टाईम भेटला नाही. कपड्यांची खरेदी झाल्यानंतर मस्तपैकी गरम गरम मिसळ पाव, वडापाव आणि त्यासोबत थंडगार आईस्क्रीम खाल्ली. त्यानंतर घरी जायचं होतं, पण त्या अगोदर म्हटलं थोडासा भाजीपाला घेऊन जावा. तर पहा मटकी, मेथीची भाजी, कोथिंबीर, टोमॅटो अशा 2-3 भाज्या घेतल्या आणि आम्ही निघालो आहे आता घरी. आमच्या इकडे तरी अजूनपर्यंत भाजीपाला स्वस्त आहे. तुमच्या इकडे कसा आहे? भाजीपाला स्वस्त आहे की महाग आहे? ही कमेंटमध्ये नक्की कळवा.
तर पहा, घरी वापरण्यासाठी मी ही एक साडी घेतलेली आहे. ही एक साडी आहे आणि तर ह्या साडीची मला डिझाईन बॉर्डर खूप आवडली म्हणून मी ही साडी घेतलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते ही कमेंटमध्येच नक्की सांगा. तर हा कोणता कलर आहे तो मला माहीत नाही, परंतु ही लाल कलरची साडी आणि त्याला हिरव्या कलरचं बॉर्डर, ही साडी मला खूप आवडली, त्यामुळे मी ती घेतलेली आहे. आणि अजून एक मेहंदी कलरची साडी, तर ती मेहंदी कलरची त्या साडीची डिझाईनसुद्धा मला खूप आवडली म्हणून मी ती घेतली. तर कमेंट करून सांगा कशा वाटल्या तुम्हाला त्या साड्या. हे आहे दोन्ही मुलांसाठी घेतलेले कपडे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.